नमस्कार फूड द फूड व्हिडिओच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण आलोय खानदेशातील फूड ट्राय करण्यासाठी वंदिता रेस्टॉरंट कोथरूड येथे। गाईस, आजचा व्हिडिओ एवढा खास असणार आहे कारण की आज आपण घेतलेली आहे महाराष्ट्रातली ऑथेंटिक खानदेशी थाळी। तर वंदिता रेस्टॉरंटला आपण आज व्हिजिट दिलेली आहे आणि त्यांची एकदम फेमस अशी मासवडी आणि पाटवडी ह्या दोन डिश आपण इथं ऑर्डर केलेल्या आहेत। तर 290 प्राइस आहे दोन्ही थाळींची। तर रोहितला झणझणीत खायचं होतं त्यामुळे त्यांनी प्रेफर केली मासवडी आणि माझी वन ऑफ द फेवरेट पाटवडी। तर आपण आता ह्याचा रिव्ह्यू घेऊया। तर आपण घेतलेलं आहे आता मासवडी। तर तुम्ही बघू शकता ताट फुल भरलेला आहे। तर सोलकडी पण आहे, मासवडी रस्सा आहे, लापसी आहे, शेंगदाण्याची चटणी, गरम गरम असे भाकरी आहे आणि प्लस तर तुम्हाला तर माहितीच आहे कांदा लिंबू शिवाय जेवण हे जातच नाही। प्रदीप सरांनी काय घेतले ते बघूया। आता माझ्या पाटवडीमध्ये जी थाळी आपली त्यामध्ये पाटवडीची माझी फेवरेट आहे, त्यानंतर थंडगार अशी सोलकडी, त्यानंतर इथं लापसी दिसते जे की रोजच्या डिश मध्ये पण आहे आणि हा आहे आपला पाटवडीचा रस्सा। चवीसाठी त्यांनी दिलेला आहे ते शेंगदाण्याची चटणी आणि लिंबू कांदा तर मस्त आणि इथं आहे गरम भाकरी आहे जी की आपल्या डिशची ऑथेंटिसिटी वाढवत आहे। तर आपण आता ट्राय करूया मासवडी। तर तुम्ही बघू शकता की रस्सा दिलेला आहे त्यांनी, हे असं मस्त तोडायचं आणि हे भाकरी सोबत रस्सा एकदम तिखट आहे, झणझणीत लागतोय। मला तर असं वाटतंय रस्सा पिऊन एकदम असा घाम येणार आहे मला। रस्सा तिखट आहे, खरंच खानदेशाचा फील येतोय। तर गाईस तुम्ही बघू शकता माझ्याकडे आहे पाटवडीची थाळी। तर त्यामध्ये मगाशी आपलं डिस्क्रिप्शन झालंच, तर गरमागरम भाकरी सोबत आपण आता पाटवडी ट्राय करूयात। सेम आपल्या मासवडी सारखे हा रस्सा पण एकदम बेस्ट, स्मेल तर मस्त येतोच आहे। आपण आता ट्राय करूयात। लिंबू पिळायचं राहिलं। शब्द कमी पडतात, एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे, झणझणीत आहे आणि याच्याबद्दल एवढं ऐकलं होतं आपण, रिव्ह्यूज वगैरे खूप सारे ऐकले होते, कमेंट पण खूप सारे आल्या। वर्थ इट आहे। रस्सा झणझणीत आहे, खूप पण जास्त तिखट नाही आणि खूप पण एकदम मिळमिळीत नाहीये। सोबतची पाटवडी आहे, तुझी टेस्ट एकदम घरची टेस्ट आहे। तर मी तुम्हाला रेकमेंड करेल, एकदम पैसा वसूल थाळी आहे। तर वंदिता रेस्टॉरंटला जेव्हा तुम्ही येताल ही थाळी नक्की ट्राय करा, मस्ट ट्राय अशी थाळी आहे। तुमचा अनुभव आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तर आता थाळी आपण आता फस्त करूयात। एप्रिल महिन्यातली स्पेशल डिश आपल्या समोर आलेली आहे, तुरीचं कालवण, बिबड्या आणि भाकरी। तर बघू शकता डिश मध्ये आपल्या आहे तुरीचं कालवण, त्यानंतर आहे मटकी, सोलकडी, बिबड्या आणि माझी पण फेवरेट आणि रोजची फेवरेट कारळची चटणी आणि तेल आणि इकडे लापशी पण दिसते आपल्याला। त्याला आता डिशचा आस्वाद घेऊयात। तर काय आता बिबड्या म्हणजे काय हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर खानदेश मधली सगळ्यात फेमस डिश आहे। त्यामध्ये ज्वारीच्या पिठापासून हे छोटे छोटे एक जिन्नस बनवला जातो जो की नंतर वाळवून तव्यावर भाजला जातो किंवा फ्राय केला जातो। सोबत बघू शकता खसखस पण लावलेली आहे। तर बिबड्या आणि भाकरी आणि तुरीचं कालवण खायची ओरिजिनल टेक्निक अशी आहे की बिबड्या आधी हा आपल्या कालवणामध्ये टाकायचा, त्याला बुडवायचा, व्यवस्थित बुडवायचा आणि त्यानंतर तो बुडवल्यानंतर प्रदीपनी बिबड्या कालवणामध्ये बुडवलेला आहे। तर आपण त्याची टेस्ट घेऊया भाकरी सोबत कशी लागते। फर्स्ट टाइम खातोय त्यामुळे रोहितची एकदम ऑथेंटिकेट आपल्याला रिव्ह्यू भेटेल। मी खानदेशी डिश ही पहिल्यांदा ट्राय करतोय, मी कधी ट्राय केली नव्हती। कॉम्बिनेशन एकदम बाप लागतंय। रस्सा जो तुरीचा जो रस्सा आहे तो एकदम तिखट आहे, असा झणझणीत असा रस्सा हा। खानदेश म्हटलं तिखट हा असणारच।
प्रदीप एकदा ट्राय करतो तुझा. मी एकदा खाल्ली होती, आता ती टेस्ट आणि ही टेस्ट आपण मॅच होती का बघूया. तर पुण्यामध्ये खानदेशी जेवण भेटणं आता जरा असं अवघड होत चाललेलं आहे. मी खानदेशामध्येच ट्राय केली ती डिश एकदा. जिभेवर रेंगाळते आणि बिबड्या जो आहे तो स्मूथ झालाय लगेच आणि भाकरी बरोबर त्याचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट लागतंय. सोबत आपल्या बरोबर जवसाची चटणी पण आहे आणि मटकी पण आहे, ती पण आपण ट्राय करणार आहे. मग हा आयटम एकदम बेस्ट आहे, भाकरी सोबत ट्राय करतोय. मस्त. त्यांनी वरतून असं तेल टाकलंय, चांगला फ्लेवर येतोय तेल टाकल्यानंतर, एकदम मस्त लागतंय असं. मी एन्जॉय करतोय माझा बिबड्या आणि भाकरी. तुरीची आमटी पण एकदम बेस्ट बनवली आहे आणि स्पायसी आहे, जी की ओळख आहे आपल्या या खानदेशी डिशची. आणि प्लस त्यांनी मटकीची भाजी पण दिलेली आहे, जी सुकी मटकीची भाजी आहे, ती पण आपण ट्राय करूया. भाकरी आणि गरमागरम मटकी कॉम्बिनेशन बेस्ट असतं. मटकीची एकदम साधी आणि सिंपल अशी भाजी आहे, जास्त पण मसाला यूज केले नाहीये, चांगली लागते एकदम. मी माझं फेवरेट कॉम्बिनेशन ट्राय करतो, भाकरी गरमागरम मटकी आणि जवसाची चटणी विथ तेल. शब्द अपूर्ण पडतील अशी टेस्ट. तर ही तुम्हाला ओरिजिनल टेस्ट जर खरंच चाखायची असेल तर वंदिता रेस्टॉरंट कोथरूड ते नक्की भेट द्या. तुम्हाला सांगतो ह्याची प्राइस आहे 290 रुपये. एवढं अनलिमिटेड भेटतंय याच्यामध्ये. अनलिमिटेड म्हणशील रोज तर आपल्याला भेटेल अनलिमिटेड भाकरी, मटकी आणि रस्सा आणि राईस. बाकी दुसरे आयटम तुम्हाला डिशमध्ये पुरूनच जातील नो डाऊट. तर नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची जी रिव्ह्यू असेल, तुमची जी एक्सपिरियन्स असेल तुमचा, तो आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही ह्याच्या आधी वंदितेला आला असेल तर कमेंट करून सांगा यांची टेस्ट कशी आहे, आम्हाला पण समजेल तुम्ही इथे येऊन गेला एकदा. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा टेस्ट कशी येते. तर आता आपण ही डिश प्रस्तुत करूयात. सगळ्यात आपण वंदिता रेस्टॉरंटच्या सर्व फेमस थाळ्या ट्राय केल्या. त्यानंतर त्यांचा एप्रिल महिन्याचा स्पेशल मेनू होता, तो एकदम बेस्ट होता. मी तर पहिल्यांदा खानदेशी थाळी ट्राय केली. तुम्हाला पण असेल खानदेशी थाळी ट्राय करायची असेल तर वंदिता रेस्टॉरंटला व्हिजिट करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयात आता नेक्स्ट जर्नीमध्ये.